श्री स्वामी समर्थ सगळ्या मैत्रिणींना. तर मैत्रिणींनो, आज मी छान असे खुशखुशीत असे आणि सगळ्यांना आवडणारे मेथीचे लाडू तयार केलेले आहे. एकदा करून बघा माझ्या पद्धतीने, नंतर मला कमेंट करून सांगा. तर त्यासाठी मी छान असं कढई गरम करून घेतली, तूप टाकून घेतलं, खोबरं आहे ते छान लालसर भाजून घेतलेलं आहे. सगळी प्रोसेस ही मंद गॅसवरतीच करायची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे काही अवेलेबल असतील ड्रायफ्रूट्स ते टाकून घ्या. मी इथे काजू, बदाम, थोडेसे अंजीर आणि आपल्या भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया छान परतून घेतल्या. त्यानंतर मखाणे तूप टाकून गरम करून घेतलेले आहे. क्रिस्पी होईपर्यंत मखाणे गरम करायचे. आता बरेच जण मेथी जी आहे ती तुपात भिजवतात, दुधात भिजवतात. मी अशीच भाजून घेतलेली आहे विदाऊट तूप वगैरे काहीच न टाकता. त्याच्यानंतर मी इथे खसखस आणि तीळ जे असतात ते देखील भाजून घेतलेले आहे. थोडेसे हळीव आहेत ते देखील टाकलेले आहे. त्यानंतर मुगाची डाळ आहे ती देखील थोडीशी परतून घेतलेली आहे. हे आता सगळं साहित्य आहे ते बारीक करून घेणार आहे एक एक करून. थोडंसं जाडं भरडच ठेवायचं, जास्त एकदम पूड करायची नाही. त्याच्यानंतर आपण तूप टाकून जो आपला डिंक असतो खाण्याचा तो देखील फुलवून घेतलेला आहे. ही सगळी प्रोसेस मी परत एकदा सांगते, मंद गॅसवरतीच करायची, कारण की डिंक जर तुम्ही फास्ट गॅसवरती फुलवला तर आतून कच्चा राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे बारीक गॅस करून छान असं भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर मी 2 ते 2.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तूप टाकून छान असं खरपूस भाजून घ्यायचं. त्यानंतर तूप टाकून मी थोडीशी खारीक पावडर जी आहे ती देखील भाजून घेतली. खारीक पावडर टाकताना तुम्हाला जर वाटलं कढई जास्त गरम आहे तर बंद करा गॅस आणि नंतर भाजून घ्या, नाहीतर खारीक पावडर काय होतं, लवकर म्हणजे चिटकण्याची शक्यता असते. आता गूळ टाकून काय करणार आहे, सगळ्या ह्याच्यामध्ये सारणामध्ये मिक्स करणार आहे. पण मला मेथीचे लाडू करायचे आणि थोडेसे डिंकाचे पण करणार होते मी. तर मी काय करणार होते, म्हणजे सारण सगळं मिक्स करून घेणार होते गुळामध्ये आणि त्याच्यानंतर थोडंसं डिंकाचं लाडूचं सारण बाजूला काढून मेथी त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार होते. आता हे सगळी प्रोसेस झाली. थोडं थोडं बारीक करून घेतलं. परत एकदा पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचं आहे. वेलची पूड आणि सुंठ पावडर अवश्य टाका, ते मी सांगायचं इथं दाखवायचं विसरले. ठीक आहे. त्याच्यानंतर मला हे सारण थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. छान असे लाडू नंतर बांधून घेतलेले आहे. असं देखील बघू शकता, असे देखील लाडू वळले जातात. पण थोडंसं खाताना ना मग काय होणार, कोरडं लागणार घशामध्ये. त्याच्यामुळे थोडंसं तूप टाकून घेतलं वरतून आणि लाडू असे छानपैकी वळून घेतलेले आहे. खूप चवीला छान होतात अतिशय. म्हणजे आता कुठल्याही पद्धतीने करा, मेथीचा लाडू आहे, किंचितसा तरी थोडाफार कडू लागतोच, जास्त प्रमाणात लागणार नाही. अशा पद्धतीने एकदा तरी माझ्या पद्धतीने लाडू करून बघा आणि कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी, व्हिडिओसाठी मला सपोर्ट नक्कीच करा. भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.